ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला लोकसभेच्या सर्व 9 खासदारांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि प्रत्यक्ष 4 तर ऑनलाईन 5 खासदार बैठकीला उपस्थित होते। ठाकरेंच्या 2 ते 3 खासदारांबद्दल संशय कल्लोळ आहे, तर आम्ही सारे वाघ आता ऑपरेशन लांडगा राबवणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 4च खासदार प्रत्यक्ष हजर होते। 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। मात्र मातोश्रीचं बोलावणं आल्यानंतरही 9 पैकी 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्यानं ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलाय। अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे हे 4च खासदार मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते। संजय राऊतांच्या दाव्यानुसार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे बैठकीला ऑनलाईन हजर होते। आता 5 खासदारांची ऑनलाईन हजर राहण्याची कारणं काय आहेत तेही पहा। नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर नांदेडमधून विधान परिषदेची निवडणूक लढतायत। पुत्राच्या निवडणूक प्रचारात ते व्यस्त असल्यानं ठाकरेंच्या मातोश्रीवरच्या बैठकीला ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत। संजय देशमुख यांच्या मुलीचं लग्न ठरल्यानं ते व्यस्त आहेत। भाऊसाहेब वागचौरे यांची पत्नी रुग्णालयात ॲडमिट आहे। ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात ॲडमिट आहे। तर संजय जाधव यांच्या ऑनलाईन उपस्थितीमागचं कोणतंही कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देऊ शकले नाहीत। त्यामुळे संजय जाधव खरंच ऑनलाईन उपस्थित होते का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या बैठकीला खासदार अरविंद सावंतजी, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यानंतर उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। संजय बंडू जाधव यांचा सुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांशी संवाद झाला आणि ते 2 दिवसामध्ये प्रत्यक्ष येथे हजर राहते। कौन सा ऑपरेशन टाइगर, 9 सांसद उपस्थित रहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हैं? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। संजय राऊतांच्या आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या वक्तव्यांमध्येही फरक दिसून आला। 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले अशा पद्धतीनं आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं। उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते आणि उद्धव साहेबांची 9 पैकी 8 खासदारांची बैठक आज झाली। काही जण प्रॅक्टिकली अटेंड होते, काही जण ऑन कॉल अटेंड होते आणि नक्कीच काल सुद्धा संजय जाधव यांचा जो फोन झालाय साहेबांशी बोलणं, ते सुद्धा परवा 1-2 दिवसात मुंबईमध्ये येऊन भेटतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलही अखेरच्या क्षणी मातोश्रीवर दाखल झाले होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवरच्या बैठकीला प्रत्यक्ष दांडी मारून मतदारसंघातल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। परभणीत धोंडे जेवण कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमात संजय जाधव दिसून आले। राज ठाकरेंनी इंडिया आघाडीमध्ये यावं, दोन्ही ठाकरेंनी हातामध्ये हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊत म्हणालेत। तर ऊन लागल्यानं राऊतांवर परिणाम झाला अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेतच, त्यांनी हातामध्ये हात घालून देशाचं नेतृत्व करावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरेंमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठं योगदान देण्याची आणि नेतृत्व करण्याची अफाट क्षमता असल्याचं राऊत म्हणाले। तर राज ठाकरे जो निर्णय घेतील तो कार्यकर्ते म्हणून मान्य करू असं बाळा नांदगावकर म्हणाले। मी नक्कीच त्यांना शुभेच्छा देईन। महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांनी देशाच्या राजकारणात यावं, शिवसेनेबरोबर हातात हात घालून काम करावं। उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनी मिळून बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि भूमिका पुन्हा एकदा देशामध्ये अशा पद्धतीनं मांडावी। कायम अपेक्षा आहे की उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्रितपणे आता देशाचं नेतृत्व करावं। पक्षाचं हित, पक्षाला प्राधान्य, पक्ष कुठे घेऊन जावं, त्याची दिशा काय असावी, त्याचं धोरण काय असावं, हे सगळे विषय राज ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष ते बघतात, पण तो निर्णय सर्वस्वी साहेबांचा आहे। तर ऊन लागल्यामुळे राऊतांवर परिणाम झाल्याचा उपरोधिक टोला संजय शिरसाटांनी लगावलाय। आपल्या हिरव्या झेंड्याखाली राज ठाकरे यांना येण्याचं आव्हान केलं तरी राज ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत। त्यामुळे तुमच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतील, कारण तुमचा इतिहास हा पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा आहे। संजय राऊतला काय ऊन लागलंय की काय माहित नाही, रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतायत। महाराष्ट्राचं राजकारण करत असताना या संजय राऊत सारख्या माणसांनी त्यांना खड्ड्यात टाकलं। हा खरंच त्यांची तारीफ करतोय का त्यांचं वाईट चिंततोय
हेही कळायला मार्ग नाही. गिरगावातही जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळालाय. पांढऱ्या पट्टीवरून निलेशचंद्र मुनी आणि संदीप देशपांडेंमध्ये जुंपलेली आहे. तर कुणीही कुठल्याही समाजाला एकमेकांच्या समोर उभं करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. विद्याविहार दादर नंतर आता गिरगावातही जैन समाजाच्या पांढऱ्या पट्टीवरून वाद पाहायला मिळाला. दादरमधील पांढऱ्या पट्टी विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर आता गिरगावातील पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारण्यात आलाय. गिरगावातील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश कुंडे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कोणीही कुठल्याही समाजाला एकमेकांसमोर उभं करणं हे योग्य नाही. समाजात तेढ निर्माण करणं हे देखील योग्य नाही. एखाद्या समाजाची एखादी परंपरा असेल तर ती परंपरा त्यांनी सांभाळली पाहिजे. इतर समाजांनी त्याचा एक प्रकारे मला असं वाटतं की आदर केला पाहिजे. रस्त्यावरील या पांढऱ्या पट्ट्यावरून जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यामध्ये जुंपली आहे. मनसेमध्ये दम आहे का? तिथे जायला त्यावेळेला तुम्हाला खतरा वाटत नाही का? मुंब्रामध्ये जा, भिवंडीमध्ये जा, अरे प्रत्येक जण तिथे हे जाणार नाही. पुरा मुंब्रा जो आहे ना हरा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजचा भगवा तिथे दिसत नाही आहे. मग त्याच्यावर तुम्ही भगवा करायला कधी जाता? तुमच्यावर दम आहे का? इथे पांढऱ्या पट्ट्या मारणाऱ्यांना उलट माझं आव्हान आहे की एकदा जाऊन मुंब्रात किंवा पायदुनीत तुम्ही पांढऱ्या पट्ट्या मारून बघा. तुमची हिंमत आहे का? आम्ही तर आंदोलन करून दाखवलं. सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी घालू देणार नाही असा इशारा संदीप देशपांडेंनी यावेळेस दिलाय. आम्हाला जे मान्य नाही ते तुम्ही करायचं नाही हे सांगणं हा सांस्कृतिक दहशतवादच झाला. आणि म्हणून मी म्हटलं की सांस्कृतिक दहशतवादाला खतपाणी आम्ही घालू देणार नाही. अनेक वेळा चर्चेत राहण्याकरता वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्री म्हणून मी बोललंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं मला वाटत नाही. नेमकं प्रकरण काय ते पाहूया. जैन साधू संत अनुयायांच्या घरी येण्याच्या मार्गावर अशा पट्ट्या आखल्या जातात. अनवाणी चालणाऱ्या साधू संतांच्या पायाला अशा पट्ट्यांमुळे उष्णता लागत नाही. जैन धर्मातील साधू संत चालत असताना त्यांच्या पायाखाली जीवजंतू मरू नये, तसेच पावसाळ्यामध्ये जमिनीवर शेवाळ साचतं ते पायाखाली चिरडलं जाऊ नये यासाठी या पट्ट्या आखल्या असल्याचं सांगितलं जातं. मुळात मी शिकलेल्या लोकांना उत्तर देतो. हे निलेश चंद्र वगैरे मला वाटत नाही दुसरी पण शिकले असतील. म्हणजे जे लोक सांगतात, काल लॉजिक ऐकत होतो तुम्ही त्या कोणतो जैन म्हणून की काहीतरी पांढरी पट्टी मारल्याने शिवाळ होत नाही. मला यांची शाळा पाहिजे, कुठल्या शाळेत शिकलेत ते. हे कुठल्या शाळेत शिकवतं ते पाहिजे मला. आणि असल्या अशिक्षित लोकांच्या तर्कावर मला प्रश्न विचारावेत मला वाटतं हे दुर्दैव आहे. पहिला प्रश्न त्याला विचारायला पाहिजे की बाबा तुझी शाळा कुठली, कुठल्या शाळेत तुला शिकवलं असं की पांढरी पट्टी मारली की शिवाळ होत नाही. आना नहीं चाहता था फिर भी आना पड़ा क्योंकि बात मेरे पे आई है. संदीप देशपांडे साहब, मैं कितना पढ़ा लिखा हूं, मैं कितनी शिकलेलो आहे, मैं कितना पढ़ा लिखा हूं, वो कितना नहीं. आप मुझे बुलाइए, मैं वहां बैठकर इसका निर्णय लेते कि मैं कितना पढ़ा लिखा हूं. अमरावती विधान परिषदेच्या काँग्रेस उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख ऑनलाईन प्रचार करणार आहेत. दरम्यान वरिष्ठांनी अजूनही वंचितला पाठिंबा दिला नाही असं स्पष्टीकरणही हर्षजित देशमुखांनी दिलंय. वरिष्ठांनी अजूनही वंचितला पूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही आहे. हे तुम्ही पेपर न्यूजमधून तुम्हाला पण कळलं असेलच. कारण काँग्रेसचा उमेदवार असताना ते ह्या गोष्टी करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा पाठिंबा अजूनही मला आहे. आणि आता आज सगळ्यांशी मी फोनवर बोलून त्यांना मदतीचं आवाहन करणार आहे. माझे जेवढेही मतदारसंघातले 453 मतदार आहे त्यांना तो आयदर BJPचा असो, काँग्रेसचा असो की अपक्ष असो, स्वाभिमानी पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, माझ्या वतीने मी माझं फोनवर कॅम्पेनिंग चालू केलं आहे. कारण सध्या परिस्थितीत रेस्ट असल्यामुळे माझ्या परीने तेवढंच मी करू शकतो. माझ्या उमेदवारीची आणि मला मत देण्यासाठी एक विनंती करत आहे. आणि माझी तब्येत अशा परिस्थितीत आता ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहे, याला मी काही करू शकत नाही.
अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे असं संजय राऊत म्हणाले आणि यावर या लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावलाय. तर दुसरीकडे अर्थ खात्यावरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी बोलणं टाळलंय. त्यांचा पक्षाचा आणि सरकारचा अंतर्गत प्रश्न हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे. कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे. हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय. हे लास्ट सर्टिफिकेट आहे ज्याची मला आवश्यकता होती. आता कुठल्या सर्टिफिकेट घ्यायला मला लावताय तुम्ही. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीमध्ये अनेक नेते आहेत जे हा जो काही अर्थ खात्याचा कारभार आहे तो सांभाळू शकतात. सध्या मी तो सांभाळतो आहे, भविष्यात बघूया. खरं तर फडणवीसांनी सांगितलं की अर्थ खातं सध्या आत्ता तरीच माझ्याकडे आहे, पुढे पाहू. नो पॉलिटिकल क्वेश्चन. आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येतील. राज्यात पावसानं दडी मारल्यानं भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये महिनाभरानंतर पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांची टँकरमधून पाणी भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूरपेठ आणि कसबे गावात भीषण पाणी टंचाई आहे. पाणी पुरवठ्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी लोकांची गर्दी बघायला मिळते. महिनाभरानंतर पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते. इगतपुरी तालुक्यातील जामुंडेमधील कामडवाडी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणी टंचाई आहे. इथल्या विहिरींनी तळ गाठला असून नागरिकांना विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय. ओंजळीने गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे. कोल्हापूर शहराला आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आलाय. धरणांमधील घटलेला पाणीसाठा आणि लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला. काळंबवाडी धरणातील पाणीसाठा हा कमी झालाय, त्यामुळे शहरासाठी पाईपलाईननं येणारं पाणी हे सध्या बंद करण्यात आलंय. कोल्हापूरमधल्या धरणात 26% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. घटलेला पाणीसाठा आणि लांबलेल्या पावसामुळे धरणातून दूधगंगा नदीमध्ये होणारा विसर्ग हा पूर्णपणे थांबवण्यात आलाय. सोलापूरसह 5 जिल्ह्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी -23.61 इतकी झाली आहे. उजनी धरणामध्ये 51 TMC इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. शेतीसाठीचं पाण्याचं आवर्तन हे आता बंद करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठा केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्याच्या सूचना या करण्यात आल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या पाण्याची सिंचन आवर्तनं तात्काळ बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील 44 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 31.99% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणात 28.30%, माजलगावमध्ये 22.50%, तर मांजरा धरणामध्ये 22.36% इतका पाणीसाठा आहे. हिंगोलीमधील सिद्धेश्वर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा हा शून्यावर पोहोचलाय. खरीप हंगामाच्या तोंडावर पावसानं दडी मारली, त्यामुळे शेतकरी आणि प्रशासनाच्या चिंतेतही वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 22% जलसाठा शिल्लक राहिलाय. 4 शहरांसह 52 गावांचा पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात मृतसाठा उरलेला आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ 20%वर आलाय. कमी पर्जन्यमानाचा अंदाज लक्षात घेता शासनानं पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेत. पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना पवना पाटबंधारे खात्यानं दिल्या आहेत. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील अनेक आदिवासी गाव पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर पायपीट करणाऱ्या महिलांना गर्भाशयाचे विकार, पाठदुखी, गर्भपात आणि इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागतोय. अक्कलकुवा आणि धडगावसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रस्ताव तयार केलाय. मुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव ठेवणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी सांगितलंय. रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 20.72% इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
इथला बळीराजा दुहेरी संकटात असून अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर मान्सूनची प्रतीक्षा केली जाते. महत्वाची बातमी, नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नाही. नवी मुंबईमध्ये उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये गणेश नाईक, मस्के, श्रीकांत शिंदेंचा समावेश आहे. पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा डावलण्यात आलेला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या ठिकाणी ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली होती आणि त्यावेळेला सुद्धा निमंत्रण पत्रिकेवरून प्रश्न उपस्थित झालेले होते. आता नवी मुंबईतल्या कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण नाहीये. पुन्हा एकदा पत्रिकेतून त्यांचं नाव वगळण्यात आलंय. प्रचार थांबवला पण उमेदवारी आजही कायम. गीते समर्थकांची पोस्ट आहे. नाशिकमधून गोकुळ गीतेनी माघार घेतलेली आहे. समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. महत्वाची बातमी आपण पाहताय. टीएमसीच्या बंडखोर खासदारांची भूपेंद्र यादवांच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे. बंडखोर सर्व 20 खासदार बैठकीसाठी उपस्थित आहेत, तर खासदार सायोनी घोष यांचीही बंडखोर खासदारांच्या बैठकीला उपस्थिती पाहायला मिळते. या बैठकीच्या नंतर बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये एसटी बसचं छप्पर निघाल्याची घटना समोर आली आहे. अचानक आलेल्या वादळामुळे आणि झाडांच्या फांदीमुळे बसचं छप्पर निघालं. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. घटनेनंतर चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान राखत बस दिंडोरीपर्यंत आणली. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. एसटी बसची असलेली दुर्दशा आणि त्याची असलेली दुरवस्था हे चित्र सातत्यानं समोर येत आहे. आता नाशिकच्या पिंपळगावमधली दृश्य, एसटी बसचं छप्परच अक्षरशः निघालेलं आहे. बीडच्या घाटेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून गणित विज्ञानच्या शिक्षकांचं पद रिक्त आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं पालकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं गावकरी आक्रमक झालेत. संतप्त पालक आणि समितीकडून थेट शाळेला कुलूप लावण्याचा प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. पुण्यामध्ये विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर विक्रम काकडेंनी मुरलीधर मोहोळांची भेट घेतली आहे. यावेळेला मोहोळांनी विक्रम काकडेंना शुभेच्छा दिल्या. मोहोळांच्या पत्नी आणि आईनं विक्रम काकडेंचं औक्षण केलं. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे पुणे विधान परिषदेची आणि त्याच्यानंतर विक्रम काकडे यांनी मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यांच्या घरी जाऊन, निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. यावेळेला मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्रींनी विक्रम काकडेंचं औक्षण केलंय.